नमस्कार भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो. आज आपण आलेलो होतो कॉलेजला. व्लॉग तर आपण चालू केला, पण आज मेन लीडला होते रोहन. सकाळचा उजडलाय. आता उजडाचा निवडतो ऊन डोक्यावर आलंय. डोक्यावर आलंय. एवढं सगळं झाल्यानंतर रोहन भाऊ तर अजून पण बोलायच्या तयारीत होते, पण आपण त्यांना वेट होल्ड म्हणून शांत केलं आणि काकांना दाखवली काल आपण शूट केलेली रील. तसं तर आपलं कॉलेज असतं सकाळी 9ला, पण आम्ही येतो 11 वाजता. 11 वाजता कॉलेजमध्ये मस्तपैकी एंट्री वगैरे केली. आपल्याला भरवायचे कॉलेजच्या टर्फमध्ये टुर्नामेंट. त्यासाठी आपल्याला करावं लागणार होतं टर्फचं थोडंसं काम. मग काय, आपण काका लोकांना सोबत घेतलं आणि टर्फचं जेवढं काम बाकी होतं तेवढं सगळं करून घेतलं. काका लोकांना तर आमची साथ सोडली, लवकर ते गेले जेवणासाठी निघून, पण आमचं सागर भाऊ साथ सोडलेली नव्हती. मग काय, सागर भाऊनच आपण चढवलं वरती आणि पतंगीसारखं उडवून बघितलं, पण सागर काय उडाला. त्यानंतर टर्फमध्ये आल्या काही डिप्लोमाच्या मुली, त्यांना करायची होती व्हॉलीबॉलची प्रॅक्टिस. व्हॉलीबॉलची प्रॅक्टिस त्यांची चालूच होती आणि मुलं काय बघत होते काय माहिती. मला असं वाटतं व्हॉलीबॉलच बघत असतील. टर्फ मधलं सर्व काम वगैरे आटपून आपण गेलो मस्तपैकी मोठ्या ग्राउंडवरती, कारण मोठ्या ग्राउंडवरती आपल्याला खेळायचं होतं क्रिकेट. आपण कॉलेजला गेलो, एक वेळ लेक्चर नाही करणार, पण क्रिकेट खेळणं कंपल्सरी असतं, ते नियमातच आहे आपल्या. त्यामुळे काही घेतले ज्युनियर प्लेअर सोबत आणि मस्तपैकी खेळायला लागलो आपण क्रिकेट. मनसोक्त पूर्ण दिवस क्रिकेट वगैरे मस्तपैकी खेळून घेतलं. त्याच्यानंतर आपण निघालो घराकडे. तसं तर आपलं कॉलेज सुटतं 6 वाजता, पण आपण 4 वाजताच निघतो घराकडे. घराकडे निघता परत एकदा रोहन भाऊंनी सुरू केला vlog. बाबा हाच तो सूर्य होता साक्षी, जो सकाळी उगवला होता, आणि तो सूर्य येतो आता साक्षी आम्हाला. आम्ही मावळलोय. हे बघा आमची परिस्थिती बघा. लक्षात ठेवा, आज मावळलेला सूर्य मावळेल, आम्ही नाही मावळणार. आम्ही असे कन रगडीचा वाळूचे तेल इकडे. अभ्यास करिता वाळूची कन्न रगडीता तेल तेल समजले पॉइंट आहे. किटली किती गरम असली ना, चहा हा गारच असत. कोणता डायलॉग होता?